आज आपण रसोईच्या गोडीमध्ये मस्त कुरकुरीत तेलकट न होणारा चटपटीत नमकीन मसालेदार इतका टेस्टी चिवडा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात। बाजारात जसा कुरकुरीत बटाट्याचा चिवडा मिळतो ना, तसाच चिवडा स्टेप बाय स्टेप भरपूर टिप्स सोबत शेअर करणार आहे। घरगुती वस्तूंनी कमी खर्चांमध्ये भरपूर असा चिवडा तयार होतो। नमस्कार, मी सपना निलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर बटाटा चिवडा बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया। इथे आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। इथे आपण कोणत्याही प्रकारचा बटाटा वापरला तरीही चालणार आहे। जर तुम्हाला बारीक सालवाला जर बटाटा भेटला तर तो तुम्ही यूज करा, कारण अशा बटाट्यांमध्ये स्टार्च कमी असतो। तर आता आपण या बटाट्यांची सालं काढून घेणार आहोत। बटाट्याचे साल काढून झाल्यावर लगेच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचे आहे, जेणेकरून ते लाल होणार नाहीत। अशाच प्रकारे आपण सगळ्या बटाट्यांची सालं काढून घेणार आहोत आणि त्यांना पाण्यामध्ये ठेवणार आहोत। इथे आपण सगळ्या बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत। आता आपल्याला ह्या बटाट्यांचा किस काढून घ्यायचा आहे। इथे आपण जाड किसणीने किसणार आहोत, तर जाड साईजची किसणी आपल्याला इथे वापरायची आहे। हे बघा, किस कसा एकदम एकसारख्या साईजचा आलेला आहे। असंच आपल्याला किस भरून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे जाड किसणी नसेल तर अजून एक प्रकारे कसा आपण किस पाडू शकतो हे मी तुम्हाला दाखवते। तर आपल्या सर्वांकडे चिप्स बनवण्याचा ब्लेड तर असतोच, तर ह्याच्याने आपण बनवून बघूया। आता असे आपण काप करून घेतलेले आहेत। असे 3 किंवा 4 काप एकत्र धरायचे आहेत आपल्याला आणि परत याच ब्लेडने आपल्याला हे बघा, इथे सुद्धा एकसारखा साईजचा किस आपला बनून तयार झालेला आहे। जर तुमच्याकडे हाही ब्लेड अवेलेबल नसेल तर तिसरा प्रकार आहे। आपण ज्या अशा गोल गोल चकत्या बनवून घेतलेल्या होत्या त्याला आपण या सुरीच्या साहाय्याने अशा एक साइजने कट करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे सुद्धा आपला बारीकसा किस तयार झालेला आहे। एवढाच जाडसर आपल्याला किस तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, चकत्या पाडून घेतलेला किस आणि आपण हाताने सुरीने कापून घेतलेला किस, या दोघांची साईज जी आहे ती एकसारखीच आहे। मी तुम्हाला या किस पाडण्याचे 3 प्रकार दाखवलेले आहेत। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्याने तुम्ही हा किस तयार करू शकतात। तर या किसणीचा वापर करून मी हा किस तयार करून घेते। आता हा किस आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायचा आहे। तर अशाच प्रकारे आपण सगळ्या बटाट्यांचा किस काढून घेऊ। आपण इथे सगळा किस किसून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा पाणी कसं व्हाईट व्हाईट दिसतंय। तर आपल्याला हा जो किस आहे 4 ते 5 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याच्यामधला जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून जाईल। जोपर्यंत पाणी क्लीन दिसत नाही तोपर्यंत आपण हा किस धुवून घेणार आहोत। इथे आपण हा किस 4 पाण्याने धुवून घेतला आणि आता बघा एकदम स्वच्छ पाणी इथे दिसत आहे। आता आपण हा किस पाण्यातून काढून एका गाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचं जेही पाणी असेल ते निघून जाईल। पाणी निघून गेल्यावरती हा जो किस आहे तो आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून घ्यायचा आहे। इथे तुम्ही ओढणीचा किंवा टॉवेलचा कशाचाही वापर करू शकता आणि हा किस या कपड्यावरती पसरून घ्यायचा आहे आणि याला आपल्याला पुसून घ्यायचं आहे। या किस मध्ये जेवढं पण पाणी आहे ते आपल्याला सगळं सुकून घ्यायचं आहे। तुम्ही पुसून झाल्यानंतर याला पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवण्यासाठी ठेवू शकतात। आता हा किस आपण हवेमध्ये 5 मिनिटांसाठी सुकून घेऊया।
याला जास्त वेळ लागत नाही, हा लगेच ड्राय होऊन जातो। हे बघा, आपण इथे चांगला किस सुकून घेतलेला आहे, एकदम ड्राय नाही झालेला आहे, फक्त असं कोमटसर ओला आहे असा किस आपल्याला सुकून घ्यायचा आहे। आता आपण हे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया। आता ह्याच्यामध्ये आपण तेल घालूया। हे तळण्यासाठी आपल्याला पसरट थोडं भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून किस जास्तीचा तळला जाईल। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये एक तुकडा टाकूया। असा हा लगेच वरती आला पाहिजे, अशा प्रकारचं तेल आपल्याला गरम पाहिजे आहे। आता थोडा थोडा किस आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून घेऊया। हे तळताना आपल्याला मीडियम फ्लेमच ठेवायची आहे आणि लगेच आपल्याला हे पलटवायचं नाहीये किंवा चम्मचने हलवायचं नाहीये। ह्याच्यावरचे जे बबल्स आपल्याला दिसत आहेत ते कमी झाले पाहिजे। ह्याच्यावरचे बबल्स बघा हळूहळू कमी झालेले आहे। आता आपण ह्याला हलवून घेऊया। हा बटाट्याचा चिवडा कमी खर्चामध्ये घरच्या साहित्यापासून भरपूर असा बनून तयार होतो। तर या बटाट्याच्या चिवड्याच्या रेसिपीसाठी एक लाईक तर बनतच। जोपर्यंत याला लाईट गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचा आहे। जर तुम्ही असाच जर त्याला काढला तर तो थोड्या वेळाने नरम पडेल। इथे बघा हलका हलका गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण हा किस आहे ना तो काढून घेऊ। एक महत्वाची खास टीप, कढईमध्ये तेल घेताना थोडंसं कमीच ठेवा, कारण की असे जे बबल्स येतात त्यामुळे तेल बाहेर येण्याची शक्यता असते। जर तुम्ही कढईमध्ये तेल भरून घेतलं तर असे बबल्स येऊन तेल बाहेर येऊ शकतं, म्हणून आपल्याला तेल जे आहे ते थोडं कमीच घ्यायचं आहे। तर आता आपण सगळा किस जो आहे तो अशा प्रकारे तळून घेऊया। इथे आपण सगळ्या बटाट्याचा किस तळून घेतलेला आहे। तुम्ही ह्याचा आवाज ऐकू शकता। आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की किती कुरकुरीत झालेला आहे। आता आपण ह्याला लागणारे दुसरे साहित्य सुद्धा तळून घेऊया। ह्याच्यात आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे इथे आपले छान असे खरपूस झालेले आहेत। आता आपण यांना डिश मध्ये काढून घेऊ। आता ह्याच्यामध्ये काजू तळून घेऊया। काजू हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, नाही घातले तरीही चालणार आहे। काजूचा सुद्धा हलकासा कलर चेंज होईल एवढंच आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता हा सुद्धा आपण डिश मध्ये काढून घेऊया। इथे मी थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, तोही आपण इथे तळून घेऊ। इथे मी थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे, याचे मी मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत, हे पण तळूया आपण। मिरची पण आपल्याला चांगली कुरकुरीत तळून घ्यायची आहे। इथे मिरची आपली तळून झालेली आहे, हिला पण आपण डिश मध्ये काढून घेऊया। इथे आपण चिवड्यासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तयार करून घेतलेल्या आहे। तर सगळ्यात पहिले आपण गोड नमकीन असा चिवडा बनवून घेऊया। त्याच्यासाठी आपण इथे बटाट्याचा तळलेला किस घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया, तळलेले काजू, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि पिठी साखर। आपला हा चिवडा नमकीन गोड असा राहणार आहे, म्हणून आपण ह्याच्यामध्ये साखरेचा वापर करतोय। जसा बाजारात मिळतो तसाच आपण परफेक्ट बनवतोय। आता हे आपण चांगला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। नाहीतर ही सुद्धा एक चांगली पद्धत आहे मिक्स करण्याची। इथे चिवडा आपण चांगला मिक्स करून घेतलेला आहे। किती मस्त क्रिस्पी झालेला आहे इथे आपला बटाट्याचा चिवडा। इथे आपला परफेक्ट असा बाजारासारखा चिवडा बनून तयार झालेला आहे। आता आपण दुसरा चिवडा चटपटीत मसालेदार बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालूया, तळलेले काजू, कढीपत्त्याची पानं, चवीप्रमाणे मीठ, काश्मीरी लाल मिरची किंवा बेडगी मिरचीचाही वापर करू शकतात, कारण त्याच्यामुळे ना कलर खूप छान येतो।
आणि चिवडा जो आहे तो जास्त तिखटही बनत नाही। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्ही जर उपवासामध्ये जिरं खात असाल, काळी मिरी खात असाल तर तुम्ही तेही ह्याच्यामध्ये टाकू शकतात। बघा इथे मस्त असा चटपटीत असा मसालेदार चिवडा आपला बनून तयार झालेला आहे। इथे आपण 2 प्रकारचे बटाट्याचे चिवडे बनवून तयार केलेले आहेत। तर या उपवासामध्ये हे चिवडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि जर तुम्हाला हा इतर वेळेस खायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरा पावडर आणि चाट मसाला टाकून हा अजूनही टेस्टी लागतो। आज आपण 2 प्रकारचे बटाट्याचे चिवडे बनवून बघितले। तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंटमध्ये कळवा। त्याचबरोबर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून सर्व रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।